सामनावीर हा पुरस्कार मात्र दिला जाईल तो रॉबिनला। अकरा बॉल मध्ये 23 धावांची खेळी साकारली ती रॉबिनना। चला दोन्ही मान्यवर आमचे मंगेशजी बाकडेकर विजयजी गवंडी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते सामन्याचा हिरो मानतो मानकरी आपण रॉबिनला या ठिकाणी ट्रॉफी प्रदान करावी। दोनही मॅच मध्ये खरं तर टॉप स्कोरर राहिला रॉबिन। पहिल्या मॅच मध्ये 20 यानंतर 23 धावांची खेळी साकारली आणि षटकार ठोकत चला 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं। दिनेश श्रेष्ठ म्हटलं तर उसरलीचे आमचे एक चांगले खेळाडू आय थिंक त्यांच्याकडूनच हे पारितोषिक आहे। 500 रुपयांचं अभिनंदन रॉबिन। काका कुठून संदेश येळकेने खरं तरी फेमस केलंय। आमचे गणेशजी सोनावणे खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली खरं तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आणि रॉकीसाठी एक पारितोषिक आहे। रॉकी आपण या चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळतो इकडे। रॉकी आपण या मंचावर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे। मुकेशजी पाटील उसरली यांच्याकडून पारितोषिक आहे आणि ते सुद्धा त्याला सुपूर्द केले जाईल। तर रॉकीसाठी हे पारितोषिक आहे। रॉकीने सुद्धा चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि तर रॉकीला देऊया आपण कॅश प्राइज 1000 रुपयांचं। तर कॉंग्रॅच्युलेशन रॉकी, पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आणि जाऊया या करंट बॅचकडे ज्या ठिकाणी ओवे आणि त्यांच्या विरोधामध्ये मोपे असा सामना पाहायला मिळेल आणि पहिल्या इनिंगसाठी पुन्हा इथे जोडले जातील सागरजी मांडवकर। तर धन्यवाद दीपक पाटील सर। वळतो आपण मॅच कडे। मयंक 11 आई गावदेवी मोपे संघाने टॉस जिंकला आणि आतापर्यंत लेखा जोखा आपण पाहिला ते पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर 2 धावा, बॅक टू बॅक 2 चौकार आले। 3 मध्ये सोनू खेळतोय। सोनूला पाहूया 2 चौकाराच्या मदतीने बॅटिंग करताना आई 11 ओवे, एकूण धावा 11 बिनबाद। नेक्स्ट बॉल जय भोईर पॉवर प्ले मध्ये समोर टेवला ऑफ ब्रेक बीट करतो। गुड बॉलिंग, गुड कमबॅक, यास धाव घेण्याची तयारी। धोका होता मात्र तो टळला। सर्व आमचे सन्मान्य पाहुणे मंडळी या मॅचला एन्जॉय करतात। माजी सरपंच सदस्य चषक बेलवली, अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय। 5 चेंडूचा खेळ संपला, धावा 11 जय भोईर। डॉट बॉल लास्ट बॉल ऑफ स्टिक वरून चेंडू थोडा स्विंग करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि याचा प्रत्यय आला। फील्ड नक्की झाली मात्र काय विपरीत घडलंय बघा इथे। जिथे काही नव्हतं व्हाईट बॉल आणि धावा पळून काढल्या। गुड रनिंग, चपळता, वेगानं, बुद्धिमान क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट पाहतोय। 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावा दाफलकावरती 14। क्षेत्ररक्षण खराब असेल तर त्याची किंमत मोजावी लागते आणि ते चित्र मैदानावर पाहिलं। जय भोईर चं षटक। 11 वाजलेत, 11 वाजून 9 मिनिटं, चौथा सामना। 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे। चला जास्त वेळ घेऊ नका। टीम मीटिंगची तुम्हाला 2 ओव्हर नंतर मिळेल परवानगी, परमिशन असेल। दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू, टॅलेंट दाखवण्यासाठी तयारी दाखवले त्यांनी। सलामीची जोडी धीरज आहे, सोनू आहे। 4 चेंडू मध्ये 10 वर खेळतो, धावसंख्या 4। जेडीएम ट्रॉफी नेक्स्ट बॉल, आक्रमणाचा प्रयत्न, एज लागली स्लिप मध्ये, यस देखन, गुड कॅच, पहिला धक्का, धावा असताना 14, पहिला गडीबाज सोनू।
विराज भोईर ओव्हर नंबर 2 टॉस जिंकला मयंक 11 मोपे आणि हा संघ फिल्डिंग करतो मिड ऑफ पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसलाय हा फटका खेळण्यासाठी तुमचं उत्तम फुटवर्क असायला पाहिजे 22 ने धाव मिळेल चेंडूवर नजर स्थिर पाहिजे शरीराचं संतुलन पाहिजे खेळपट्टीचा योग्य वापर पाहिजे या बऱ्याच गोष्टी बारकाईनं पाहाव्या लागतात आणि तो फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय क्रिकेटमध्ये धाडसी बना निश्चयी बना सुद्धा म्हटलं जातं मात्र धाडस दाखवते आले आकाशला साथ देणारा धीरज आहे 2 चेंडूचा सामना धीरजने केला आकाश चांगली भागीदारी होणं खूप महत्वाचं सेकंड ओव्हर धावा 15 मागचा सामना भरपूर वेळ गेला मात्र अटीतडीची लढत नेक्स्ट बॉल हा चेंडू आदळला अगदी शेवटच्या क्षणी वेग थोडा कमी केला ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल अवांतरने धावफलक पुढे सरकेल सर्व सन्माननीय पाहुणे मंडळींचं आपण सहर्ष स्वागत करूया क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम आणि हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला कुशाग्र बुद्धिमत्ता असावी लागते चपळता असावी लागते मात्र दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मयंक 11 मोपे कडून विराज भोईर सेकंड ओव्हर एकूण धावफलक 16 नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विराज भोईर आक्रमण करतोय चढवला हल्ला डीप लॉंग ऑफ कडे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र अडवू शकले नाही आणि मिळतील 4 धावाचा उकार खेळतो आकाश हा पवित्र आपण पाहिला 16 धावा फलकावर करंट रन रेट वाढला आपण पाहतो माजी सरपंच सदस्य चषक उद्या फायनलची रात्र असेल आपण पाहतो बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डर रायझिंग प्लेयर मालिकावीर बाईक पाहणार उद्या कोणता तो खेळाडू असेल चर्चा जरूर असेल मात्र आजच्या रात्रीमध्ये कोणाचा खेळ चांगला होणार रॉबिननं खुश केलं त्याच्या ऑलराऊंडर खेळानं गती कमी केली शॉर्ट पॉइंटला मिसफील्ड झाली डीप कडे कव्हरचा क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय तितका वेळ मिळाला आणि वेगाने धावा पूर्ण केल्या 2 स्कोर मूव्ज ऑन धावसंख्येला थोडा वेग देण्याचा प्रयत्न करतोय आकाश आणि धीरज 3 चेंडूचा खेळ समाप्त 22 धावा 22 जेडीएम ट्रॉफी आपण पाहतोय नरेशजी पाटील सन्माननीय रुपेशजी पाटील जीवन पाटील मंगेश पाटील असतील संपूर्ण जेडीएम चॅलेंजर 40+ बेलवले आक्रमणाचा प्रयत्न फसलाय डॉट बॉल नियंत्रित गोलंदाजी संतुलित कमबॅक करण्याचा प्रयत्न खेळपट्टीवर तुम्ही कसा खेळ दाखवता खूप महत्वाचे मागचे 3 सामने आपण डिटेल्स पाहिलं तर आपल्याला अटीतटीच्या लढती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि हा 4था सामना डिसिजन पेंडिंग टीव्ही अंपायर कडे आपण जरूर मिळतो विराज भोईर तर आमच्या ऑफिशियल पंच ब्रेक मध्ये असताना मॅनेजमेंट यस आपण चेक करतो मंगेश पाटील आहेत आमचे आयोजक त्यांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहू टेक्निकल टीम खूप फास्ट त्यांनी त्यांचं काम केलं यस फेअर डिलिव्हरी मॅच ऑन लक्ष विद्या पुन्हा एकदा सामन्याकडे 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण जरूर पाहिलं एक व्हाईट बॉल यस 4 चेंडू झालेत करेक्शन 22 रन्स बॅटिंग टीम I11 ओवे 4 चेंडूचा खेळ समाप्त 22 धावा आहेत विराज भोईर पुढचा चेंडू खोला टाकला यॉर्कर पद्धतीचा आणि उभे ठेवले शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला प्रयत्न नक्कीच होईल 1 धावेने संघ पुढे सरकेल पूर्वार्ध आपण पाहतो I11 ओवे 22 ने धाव मिळेल संघ पुढे सरकला 23 धावा धाव फलकावर 23 I11 ओवे विरुद्ध मयंक 11 मोपे यांच्यामध्ये होणारी लढत यंगस्टार खेळाडूंचा भरणा करंट रन रेट आपण जरूर पाहतो 12.55 सन्मान्य मंगेशजी वाकडीकर आम्ही पाहतोय रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक विजयजी गावंड या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि आज नरेशजी पाटीलचे माजी सरपंच आणि आज यांचा मित्र परिवार कलीग म्हणता येईल सहकारी म्हणता येईल अगदी मैत्रीचे अटूट नातं संबंध जोपासताना आज आपण या मान्यवरांना पाहतोय 5 चेंडूचा खेळ संपला 23 धावा बॅटिंग करताना I11 ओवे टार्गेट सेट करण्यासाठी कडवी चुंज देतोय मैदानावर
किती धावा बनवल्या जातील. मागच्या 3 सामन्यामध्ये 40, 45, अगदी 50 पर्यंतचा टप्पा पाहिला. मात्र या सामन्यामध्ये किती धावा असतील आई ओवेकडून अपेक्षा असेल. या अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. संघ पुढे सरकला. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या आणि विराज भोईरचा हे दुसरे षटक. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी. 24 धावा दाफलकावर. धीरज 2 चेंडूचा सामना केला. 1 वर खेळतो. स्लोवर वन बीट करतोय. गुड बॉलिंग. लेन डिलिव्हरी खूप चांगली होती आणि या अपील मध्ये उसा 2 षटक संपली. बघा अगदी पुढ्यामध्ये टाकला. खोलवर टप्पा होता बीट करताना आणि फसवले फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाले. 14 धावा 2 षटकानंतर 24. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या आणि विराटच्या या षटकामध्ये एकूण आपण धावा पाहिल्या तर त्याने 10 धावा दिल्या. 2 षटकानंतर धावफलक 24. सरपंच सदस्य चषक ठेवलाय बेलवली गावाला. माजी सरपंच सदस्य चषक ठेवलाय बेलवली गावाला. तर सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आज एव्ही इंटेरियरचे प्रसिद्ध उद्योजक अवधूत पाटील, नरेशजी पाटील साहेब यांच्या भाचे होते अवधूत पाटील आणि सर्व पाहुणे मंडळी सुरेश पाटील, दर्शन पाटील, ऋतिक पाटील, यश पाटील असतील, अनिरुद्ध पाटील यांचा आम्ही धन्यवाद देतो. महेंद्रजी म्हात्रे साहेब यांचा इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. 2 षटकानंतर 24 धावा आहेत बॅटिंग टीम. तर महेंद्र म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आमच्या आयोजकांच्या वतीनं आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसन ग्रहण करावं. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. निखिल पवार आणि पहिला चेंडू अवांतर. धावफलक पुढे सरकेल. तिसरं षटक. मयंक 11 मोपे समोर आई 11 ओवे संघ समोर ठेवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे. होणार का झेल? मात्र सोडलाय. संधी होती, दोघे एकत्र आली, संपर्क साधला होता, मात्र इथे ही संधी मिळाली. धाव सोडण्याची तयारी. बघा गुड रनिंग इम्प्रेस करताना दोन्ही फलंदाज. धीरज, आकाश सेट होताना मैदानावर खेळपट्टीवर चिकटून बसले. संघासाठी खेळायचे, संघ हितासाठी खेळायचं आणि तुम्ही संघासाठी किती योगदान देता ते सुद्धा महत्वाचं असतं. आणि आता धीरज आणि आकाश बॅटिंग करताना आई 11 ओवे. धावा दाफलकावरती 28 रन. थर्ड ओव्हर. निखिल पवार स्ट्राईक रेंजला. धीरज संघ अपेक्षा करतोय. धीरज कडून फटका फसलाय. लॉंग लेग कने त्याने शॉर्ट सिलेक्शन केलं होतं आपल्या फेवरेट झोन मध्ये, मात्र नक्कीच हा डॉट बॉल. निखिल पवारला पाहतोय. पहिला चेंडू अवांतर. 3 धावा. त्यानंतर एक डॉट बॉल आलाय. आतापर्यंत आपण जरूर पाहतो अपेक्षा फलंदाजाकडून जरूर आहे. धीरज, आकाश 28. मयंक 11 मोपे संघ फिल्डिंग करतोय. स्ट्राईक रेंजला धीरज. पुन्हा एकदा जाऊन दिलं, लाईन पाहिली, सोडून दिलं. व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. धावफलक पुढे सर्कल. टोटल रन्स आपण जरूर पाहिलं तर 28, 29, 29. निखिल पवार. 2 चेंडू अवांतर आले आतापर्यंत. स्लोअर वन ऑन दी राईस. स्क्वेअर लेगला. ओ आक्रमक प्रयत्न जरूर झाला मात्र रोखू शकले नाही. बिग शॉट षटकार. आमचा मंगेश दादा पाटील स्पर्धेचा आयोजक. आमचा मंगेश दादा पाटील स्पर्धेचा आयोजक. ताकदवान फटका खेळला. अगदी बिग हिट. धावफलक पुढे सरकले. 35 धावा आहेत. 35 रन्स. निखिल पवार पुन्हा एकदा आक्रमण. ऑन साइडला लॉफ करताना ग्लास केलाय. क्षेत्र खाली. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चेंडू अडवलाय. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण जर तुमचा असं कमालीचा असेल तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करू शकतो. प्रयत्नाचं आपण कौतुक करूया. क्षेत्ररक्षण आपली कामगिरी चोखपणे पार पडते. तिसरं षटक प्रगतीपथावर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि पुढच्या दोन्ही संघांना सूचना देतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल. चिखले बी संघ खेळेल
आणि डोंगऱ्याचा पाडा संघ कॅप्टन रेडीरा इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी. करंट 13.88 धावा फलकावर 37. बॅटिंग करताना टीम I11 ओवे धीरज. आता सूर त्याला गमसलाय, तो आता मूड मध्ये आला, अग्रेसिव्ह तो थोडा झालाय. मात्र आक्रमक फटका अगदी स्टायलिश पद्धतीने खेळलाय. थर्ड मॅनला मिळतील. आक्रमक रूप धारण केला आणि हा चौकार. ठेवलाय बेलवली या गावाला, सारे खेळाडू खेळती जिद्दीने, असं केलं तो लय झुंजार. मंगेश पाटील दादाचं आयोजन आहे साऱ्यात एक नंबर. मंगेश पाटील दादाचं आयोजन आहे साऱ्यात एक नंबर. उत्तम फुटवर्क होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि गुड स्ट्रोक. धीरज आक्रमक होत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ करते. नो चान्स, क्षेत्ररक्षकाला संधी नाही आणि हा गेलाय खणखणी षटकार. बॅटिंग I11 ओवे संघ बघा थोडा मागे पडलाय. गोलंदाजी करताना विराज निखिल कडून जी कामगिरी हवी होती, निखिल पवारचं 23 धावेचं षटक. आर्यन आता या धावसंख्येला आला घालणार, थांबवलाय का? मात्र दोन्ही फलंदाज मूड मध्ये आले. 47 धीरज आहेत, 8 मध्ये 19 आकाश त्याला साथ देतो, 5 मध्ये 9. चांगला खेळ होते मैदानावर. बॅटिंग करताना I11 ओवे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अजूनही विकेट इन हँड सुरक्षित येणारे नवीन फलंदाज. राऊंड विकेट, दबाव वाढलाय, लाईन बर करतो अंपायर सिग्नल. नो बॉल, संधी मिळेल. यस, नो बॉल, धाव सुद्धा मिळेल. अगदी धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना एकूण धावफलक आपण जरूर पाहतोय. पूर्वार्धामध्ये खेळ बहादर होते, कमालीचा खेळ. बॅटिंग करताना धीरज आकाश मैदानावर आपल्या संघासाठी खेळत असताना बघा धाव घेण्याची तयारी. यस, फ्री हिटचा चेंडू, अजून पुन्हा एकदा संधी असेल खोलून खेळण्याची. फ्री हिटचा चेंडू, गोलंदाज आर्यन मुंडे, दबाव त्याच्यावर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये षटक हाताळते, 4थं षटक. पूर्वार्ध मॅच नंबर 4, 7 मॅचेस आज कव्हर होतील. पहिल्या फेरीतील हा 3रा सामना. मागचा सामना विनर मध्ये पाहिला. राऊंड विकेट, फुल टॉस चेंडू, फ्री हिट होता, फायदा घेऊ शकले नाही. मैदानावर आपण पाहते थोडं निराशाचं वातावरण. फिल्डिंग टीम मयांक 11 मोपे, धावा त्यांना रोखावे लागतील. खेळ मात्र आपण जरूर पाहतोय पुढे सरकतोय. पिंट्या सोन्या ग्रुप जय हनुमान चिखले या नावानं हा संघ खेळणार आहेत आणि तो संघ सुद्धा इथे दाखल झालाय. इनिंग ब्रेक मधील टॉस संघ पुढे सरकला. बॅटिंग करताना I11 ओवे 50 रन्स कंप्लीट, 50चा टप्पा ओलांडलाय आणि एकूण धावा 52. आतापर्यंत आम्हाला आमचे स्कोरर माहिती देतात एकही चेंडू नाही. मागडे षटक हे सुद्धा राहिले, दबाव वाढलाय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा टार्गेट पाहिलं तर ते सुद्धा डोईजर टार्गेट होतं, 53 धावा. मात्र त्या धावा पप्पन 11 संघ पेटनं रॉबिनच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर त्या धावांचा डोंगर पार केला आणि आता अजूनही एक षटक बाकी आहे. फ्री हिट कंटिन्यू. चला, मॅच ऑन. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, क्षेत्ररक्षणाची सजावट, डीप फाईन लेग सुद्धा आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी, 52 धावा. बॅटिंग टीम I11 ओवे धीरज आक्रमक मूड मध्ये अग्रेसिव्ह झालाय, सक्रिय तो झालाय. ऑन साइडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक रेडी होते मात्र नाही पकडू अडवू शकले आणि हा एक चौकार. टाकलं. यस डीजे, सॉरी फॉर दॅट. थोडा समोर ठेवला आणि गॅप मध्ये खेळला. आता थोडं आपल्याला वेळेला महत्व द्यावं लागेल. डीजे यस, रेडी राहायचं आपण.
चौथं षटक प्रगतीपथावर 56 धावा आहेत. 11:26 मॅच नंबर 4 आपण पाहतो मोपे संघ. आर्यनकडून अपेक्षा आहे का या षटकामध्ये धावा वाचवाव्या लागतील, नाही तर आतापर्यंत आपण पाहिलं तर हायेस्ट धावसंख्या पाहिल्या आजच्या रात्रीमध्ये. I11 ओव्हे 56 56 धावा दाफलकावर. अजूनही 5 षटकां आपण पाहिलं. एक लॉफ करतो बॅटच्या मधोमध. 5 चेंडू बाकी होत्या, मात्र मी गप्प बसणार नाही. आणखीन एक तडाखा बॅटिंग आवडली असेल तर धीरजचं कौतुक झालं पाहिजे. गुड फाईट. आणि हा बघा धावफलक पुढे सरकले. फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मात्र धीरज 10 मध्ये 29 62 धाव आहेत. सरासरीचा वेग वाढला 18.60 ची सरासरी. धावफलक मात्र धावांची लयलूट वेगानं धावसंख्येचा वनवा पेटवल्या, मुसंडी मारल्या आणि टॉप स्पीड मध्ये गिअर अप होत असताना धावसंख्या 62 रन्स ऑन बोर्ड. जीडीएम ट्रॉफी आपण पाहतो. आर्यन मुंडे शेवटचे 4 चेंडू 62. शरीरावर चेंडू फेकला आणि तितक्या लांब लचक. आणखीन एक तुफानी हल्ला. बिग स्ट्रोक मॅक्सिमम सिक्सर. इकडे फलंदाज धीरज मूड मध्ये आलेत आणि इकडे आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा सर्वांना खुश करतात. 11 मध्ये 35 धावा, मात्र आता टार्गेट सेट होण्याचा 68 धावा आहेत. काय फाईट ताकदीनं खेळतो. खोदून काढला मोठा ग्रे स्ट्रोक, मात्र स्क्वेअर लेगला पायातला चेंडू होता, उडवला होता. चांगले प्रयत्न. I11 ओव्हे बॅटिंग आवडले असेल तर धीरजचं कौतुक झालं पाहिजे. का तुफानी हल्ला केला. इथे सुद्धा हार मानली नव्हती, तितक्याच तयारीमध्ये होता. अगदी खोलातला यॉर्कर पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक सज्ज होत्या आणि तिथे गुड फिल्डिंग. विजयना झेल टिपला. धावसंख्या मात्र बऱ्यापैकी मोठी आता धावसंख्या 68. विवेक आलेत. स्टार फलंदाज आहेत विवेक. मात्र तालुका निया खेळतात, ओवेसाठी खेळतात, ऑलराऊंडर आहेत. I11 ओवे संघ आपण पाहिला तर या संघाचे नेहमी बॅकबोन आधारस्तंभ आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष कैलास शेठ असतील, आपण पाहतो गुरुनाथ दादा असतील. आणि आज I11 ओवे संघ चांगल्या स्थितीमध्ये 68 2 गडी बाद. आणि आतापर्यंत संदेश आम्हाला सांगतो या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा उच्चांक I11 ओवे. विवेक आलाय. 2 चेंडू त्याच्या वाट्याला असतील, मात्र त्या 2 चेंडू मध्ये पाठी राखण्याला टीममेट्सना सुद्धा अपेक्षा आहे. 68. हा चेंडू नो बॉल आणि हिट करतोय, बिग हिट, षटकार. खेळाडू त्याला सेट होण्याची गरज नसते. आल्या आल्या जर त्याला असे खराब चेंडू दिले तर तो ठेवणार नाही, तो फटका खेळला. गोलंदाजी आता खूप खराब झाले. हे षटक सुद्धा मोठं लांब लचक राहिले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. मयंक 11 आई गावदेवी मोपे संघ धावा दाफलकावरती 75 75. 4 षटकामध्ये 60+ धावा असतील तर ते धावफलक तगडं असतं. विवेक अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 75. आक्रमणाचा प्रयत्न मिड ऑफ कडे सिंगल मिळाली. 2 धावेसाठी विवेकने प्रयत्न दिला, तयारी नव्हती आकाशची, मात्र इथं एकच मिळेल. रनआउट. लास्ट बॉल 76. गडी बाद झाले 3.
करेल मयांक 11 आई गावदेवी मोपे. तर टॉस आपण करतोय दोन्ही कॅप्टन या लगेच. पिंट्या सोन्या ग्रुप जे हनुमान चिखळे कॅप्टन रेडी आहेत आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करतील. डोंगऱ्याचा पाडा संघ आपण टॉस इथे करणार आहोत. आई गावदेवी स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगऱ्याचा पाडा हा संघ इथे खेळणार आहे. चला टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आलेत. चिखले संघ आपले कॅप्टन पाठवा. पिंट्या सोन्या ग्रुप जे हनुमान चिखले. तर यस पिंट्या सोन्या ग्रुप जे हनुमान चिखलेनं टॉस जिंकलं. डिसिजन कळवा लगेच. बॅट फर्स्ट. खूप कमी संघनायक असतात जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात. खूप साऱ्या शुभेच्छा चिखले संघाला, त्याचबरोबर डोंगरेचे पाडा संघाला देखील. पहिला सागरदादांनी जी नोंद केली की फार रिअर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली जाते, मात्र चिखले संघाला आपल्या बॅटिंगवर पूर्ण विश्वास आहे. धावसंख्येचा डोंगर उभारून समोरच्या संघाला प्रेशरला आणण्याचं तंत्र आपण त्यांच्याकडून पाहतोय. तर मॅच ऑन होईल. चला टार्गेट 77. 4 षटका आणि 77 धावा. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. परशुराम पाटील सर या स्पर्धेला लीड करतात. आमचे निवेदक, उत्तम समालोचक, खूप चांगलं व्यक्तिमत्व, शिक्षित व्यक्तिमत्व आणि आज माजी सरपंच सदस्य चषक पुन्हा एकदा ते जॉईन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा, कारण इथून पुढे आपण वेळेला महत्व देणार आहोत. टार्गेट 77. विवेक म्हात्रे फर्स्ट ओव्हर. ऑलराऊंडर आहेत, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा गाजवलेत. विवेक म्हात्रे पहिला चेंडू वेगवान आणि या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. रिलीज ऑफ डिलिव्हरी, लाईन ऑफ डिलिव्हरी आणि यासाठी विवेक ओळखला जातो, ज्याची तीव्रता नेहमी फलंदाजांना थांबवून ठेवते. तर नक्कीच टार्गेट 77चे. विवेक पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. टार्गेट मोठे. यस दीपक पाटील सर जॉईन झाले, त्यांना आपण ऐकणार आहोत. ओ टू कंटिन्यू. थँक्यू. याच दरम्यान आपण सन्मान करणार आहोत एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते जनार्दन.
जनार्दन सते, एक अप्रतिम लेफ्ट आर्म गोलंदाज, त्यांचा आपण इथे सन्मान करतो आहोत. ओ टू दीपक पाटील सर. हॅलो, मोठं टार्गेट सेट केले खरं तर या मॅच मध्ये. ओ द विकेट ना यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. हर्षदच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. घेत असतील तर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. इकडे एक चांगली स्ट्रोक्स पाहायला मिळतात. हर्षद म्हटलं की मोहपेची ओळख आहे आणि तो त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स सध्याच्या घडीला दाखवतोय. जरूर धावसंख्या मोठी आहे तरी सुद्धा इकडे मात्र लढलं जात आहे. ते मोहपे टीमकडून हर्षदच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार. टीमची टोटल 10 या कड्यावर. 10 ऑन बोर्ड. पंकजी पाटील यांना आपण पाहता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. पंकजी पाटील संपूर्ण नियोजन सांभाळलं या स्पर्धेचं आणि त्याचबरोबरीनं पंकज पाटील यांना आपण पाहत आहे. ओ यावेळेस सुद्धा ऑन साइडला खेचलाय हा फटका आणि चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषेच्या पलीकडे हलक्यात घेऊ नका ओवेकर. हर्षद मध्ये ती ताकद आहे मॅचला संपवण्याची आणि त्याच्या बॅटमधून येणारा हा षटकार. टीमची टोटल 16 या कड्यावर. 16 ऑन बोर्ड. बऱ्याच वेळेला खरं तर मोहबे टीमसाठी अर्धशतकीय इनिंग्ज साकारल्यात. दिग्गज पंच पेलोली गावचे सुनीलजी तांडेल संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर पंचांची संपूर्ण मॅनेजमेंट त्यांनी हाताळली. अनेक वेगवेगळे पंच खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आले. स्माइलिंग फेस, एक चांगले गोलंदाज सुद्धा. 18 बॉलमध्ये 61 धावा करायच्यात. हर्षद 6 बॉलमध्ये 16 धावा. 7 द्यावी लागेल जय भोईरला सुद्धा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर धीरज म्हात्रे. यंदाचे वर्ष आपण रायगड प्रीमियर लीगचं पाहिलं ते आई ग्रुप आयोजित यंदाची वर्षी सुरुवातच जी झाली या हंगामाला रायगड प्रीमियर लीगनं आणि ती स्पर्धा आपण ओव्याच्या मैदानावर पाहिली होती. लोबा फुल टॉस बॉल उचललाय. बॉल चाललाय काउ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता जय भोईरच्या बॅटमधून येतोय चौकार. 7 बॉलच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावर. जरूर या स्पर्धेमधला हायएस्ट स्कोअर, स्पर्धेमधील उच्चांक पाहायला मिळाला. धीरज म्हात्रे 12 बॉलमध्ये 35 धावांचं योगदान त्यानं सलामीला येत असताना दिलं होतं आणि तोच आपल्याला पाहायला मिळतोय. आपटला होता बॉल, इकडे मात्र पूल केलाय. स्कोअर लाईनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये बाद होताना दिसेल. स्कोअर मूव्स टू 21. 21 धावा धाव फलकावर. सोळा बॉल मध्ये 56 धावांची गरज आहे. 56 रिक्वायर्ड. आजपर्यंत अशा बऱ्याचशा विस्फोटक इनिंग साकारल्यात हर्षदनं सलामीला येत असताना. फ्लाइट डिलिव्हरी, इकडे मात्र टप्पा पडण्याचा बॉल निघालाय बाहेर. चांगला फिरवला होता धीरज म्हात्रेनं आणि त्याचमुळे इकडे मात्र अंदाज आला नाही तो हर्षदला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 15 बॉल मध्ये अब तक 56 रनों की आवश्यकता. चांगली बॉलिंग धीरज कडून. इकडे मात्र सरळ जाऊन विकेटचं पतन.
पहिला धक्का लागला आणि ज्या विकेटची मात्र नितांत आवश्यकता होती आणि इकडे मात्र लेग स्टिक उखडली जाते क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. धीरज मात्रेला मात्र मिळाली ही पहिली सफलता आणि कदाचित उरल्या सुरल्या अशा सुद्धा मोपे टीमसाठी संपुष्टात येतात की काय, कारण अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 56 धावांची गरज आहे. ही एकमेव आस होती खरं तर. विस्फोटक खेळण्यासाठी ओळखला जातो तो हर्षद यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. सुयशला आपण पाहत आहे एका कानामध्ये बाली आहे, पाठीमागून केस सुद्धा थोडेसे कर्व झाले. हे बघा स्माइलिंग फेस. सगळ्यांनी मेहनत घेतली खरं तरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. उद्या सामना सुद्धा आहे त्यांचा, भरपूर प्रॅक्टिस चालू आहे. आजही कदाचित इथल्या मॅचेस संपल्यानंतर सकाळ होईपर्यंत प्रॅक्टिस सुरू असते. शर्ट काढून ते सुद्धा लाईव्ह कव्हर केले जाऊ शकतं, एक्स्ट्रा पेमेंट जर संदेश ना दिला तर. 21/1, 14 बॉलमध्ये 56 धावांची गरज आहे. विराज भोईर आलाय नवीन बॅटर. इकडे मात्र मिसक्यूट झाला फटका, फॉलो थ्रू मध्ये चान्स आहे आणि धीरजला मात्र आणखीन एक सफलता. सेकंड विकेट डाऊन. विराज यावेळेस मात्र मैदान सोडेल, खातही उघडू दिलं नाहीये ते विराजला आणि हा दुसरा धक्का 21 वर. जाते गोलंदाजाच्या आय थिंक शैलीवर, येस अंपायर, शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. चला आपण इकडे तिसरे पंच. आयोजक हा निर्णय घेतील. तिसरे पंच. मोठी स्क्रीन आहे खरं तर संदेश शेगे यांची. हा एकविरा इव्हेंट्स म्हटली की फार मोठी स्क्रीन घेऊन येतात. कदाचित त्याच्यावर क्लिअरली दिसतं सुद्धा, स्पष्ट दिसतं आणि ते चेक केलं जाईल. पाहूया इकडे 13 बॉलमध्ये 56 धावांची गरज आहे. फ्रीवर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र प्रवीणचा आणि चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. आणखीन एक सफलता यावेळेस मात्र मिळवले. आणि इकडे पाहूया धीरज मात्रे लगातार 3 विकेट्स आणि विकेट हॅट्रिक नोंदवले. मोठा कारनामा आम्ही इतर म्हणून केलाय. I11 ओवे टीम कडून स्विचिटचा प्रयत्न होता, चेंडू सरळ जाऊन या स्टँडवर आणि विकेट हॅट्रिक संपादित केले. धीरज मात्रेने कमाल केले 5 धावा देताना. 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता आतापर्यंत दाखवलाय. सुपर बॉलिंग. त्याचमुळे मोठ्या धावसंख्येसमोर संपूर्णपणे दमछाक झाले सध्याच्या घडीला. मयंक 11 मोहबे या संघाची या 76 धावा केल्या पहिल्या इनिंगमध्ये. धीरज मात्रेनं 12 बॉलमध्ये 35 धावा आणि आता मात्र या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक सुद्धा घेतली. अष्टपैलू कामगिरी मात्र केलंय. त्याच्या खालोखाल आपण पाहिलं सोनू चौधरी, आकाश भोईर, विवेक मात्रे सगळ्यांनी मात्र धावा केल्या. सगळेच बहागडे ठरले आज गोलंदाज मयंक 11 मोहबे संघाकडून. या स्पर्धेमधील उच्चांक आज नोंदवलाय I11 ओवे या संघानं. मयंक 11 मोहबे संघ थोडासा आता मात्र अडचणीमध्ये वाटतोय. 12 बॉलमध्ये 56 धावांची गरज आहे. फार मोठं टार्गेट करत सेट झालाय मोहबे संघ. म्हटला की आमचे प्रेमजित पवार आज दिसलेले नाही आहेत, कदाचित इंजर्ड आहेत असं समजतंय आम्हाला. $56 रिक्वायर्ड. अँगल बनवून चेंडू टाकला होता. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय ऋतिकचा हा बॉल. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 11 बॉल 56. हा अँगल बनवून टाकला होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर काढलाय. राऊंड स्टम्प्सनं खरं तर गोलंदाजी फेस करणं उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमी जिकिरीचं जातं. फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी आहेत. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये जय भोईर कडून.
थोडासा एकतर्फी सामना पाहायला मिळतो. I-11 ओवे हा संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये आहे. राऊंड स्टम्प्सनं खोलात टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे येऊन बॉल अडवतो. तोपर्यंत मात्र सिंगल रन जयनं घेतले. 22-22 धाबा. JDM ट्रॉफी 2025 पहिल्या फेरीमधील तिसरा सामना आपण पाहता. यानंतर चौथा सामना डोंगराचा पाडा आणि चिखले. यावेळेस लॉफ केला. ऑन साइड मिड विकेटला फिल्डर आहे. जज करतात अलगदपणे जेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद होईल. निखिल पवारला यावेळेस मात्र मैदान सोडावं लागतंय. पाच धाबा देताना 3 फलंदाज बाद केलेत आणि याच परफॉर्मन्सवर खुश होऊन खरं तर बावऱ्या बटलर ग्रुप ओवे अर्थात सुनीलजी भोईर, अजय भोईर यांच्याकडून धीरज मात्रेसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. बॅटची एज घेतली. गली मधला क्षेत्ररक्षक पुढे येऊन जेल टिपतोय. आणखीन एक फलंदाज नितेश टिपला. जेल सागर पवारला सुद्धा शून्यावर परतावं लागतंय. ऋतिक भोईरला आणखीन एक सफलता. हा टास्क सोपा नव्हता आणि त्याचमुळे दमछाक झाले. संपूर्णपणे सपशेल शरणागती पत्करले या मोठ्या धावसंख्येसमोर. मी तर म्हणेन सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मयांक 11 गावदेवी मोहपे संघ संपूर्णपणे सध्याच्या घडीला पराभवाच्या छायामध्ये. 7 बॉल 55 एकतर्फी लढत. क्लीन बोल्ड दांडी गोल आणि ऋतिक भोईर सुद्धा इकडे विकेट हॅट्रिक घेतोय. एकाच मॅच मध्ये 2 विकेट हॅट्रिक. I-11 ओवे टीम कडून पहिल्यांदा धीरज मात्रे आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र ऋतिक भोईरने कारनामा केलाय. एक फलंदाज फक्त आपली उपस्थिती दाखवतात मैदानावर. प्रेझेन्स फक्त. तू चल मै आया अशीच परिस्थिती मोहपे संघाची पाहायला मिळते. औपचारिकता बाकी असंच म्हणावं लागेल. 6 बॉलमध्ये 55 धावांची गरज आहे. एका मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना I-11 ओवे. सहा बॉल आणि 55. लंगोनकडे हा चेंडू फक्त औपचारिकता बाकी आहे. विकेट हॅट्रिक साठी पुन्हा एकदा पारितोषिक आले. बावऱ्या बटलर ग्रुप ओवे सुनीलजी भोईर, अजयजी भोईर यांच्याकडून आता ऋतिक भोईरला सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आणि विकेट हॅट्रिक घेणं. खरं तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 गोलंदाज विकेट हॅट्रिक. सुपर बॉलिंग. लॉफ केलाय बॉलला. कडून काढला होता लॉंग ऑफला फिल्डर. अलगद झेल सोडलाय त्या ठिकाणी. अन्यथा एखाद्या फलंदाजाला यावं लागलं असतं आतमध्ये. रितेश बोलत असेल मी सुद्धा घेऊ शकतो आज विकेट हॅट्रिक. तो ही झेल घ्यावायला हवा होता. लेफ्ट केला होता बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांचा. सत्यवान काकडे सर आहेत त्या ठिकाणी. महानगरपालिकेमध्ये कार्यरत सुद्धा आहेत. आपटला होता हा चेंडू. दिशाहीन सुद्धा आहे
व्हाईट बॉलचा इशारा. रितेश मात्रे थोडासा वेळ वाढवतोय. समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र अगदी रिलॅक्स मोड मध्ये येतात आता मात्र ओवे टीम. बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्ह गेलाय, चौकार आलाय जयच्या बॅट मधून. हे चौकार 4 धावा थोडस पराभवाचं अंतर फक्त कमी करेल, कारण पराभव सध्याच्या घडीला अटळ आहे. 31 धावा झाल्या 3 बॉलमध्ये 46. फार मोठा खरं तर हा विजय असणार आहे i11 ओवेसाठी. चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं जयच्या बॅट मधून येतो एक नेत्रदीपक फटका चौकार. चांगले स्ट्रोक्स दाखवतोय जय, परंतु इकडे खरं तर स्कोरच एवढा मोठा होता आणि त्याचमुळे फटके येऊन सुद्धा तितकासा उपयोग होणार नाहीये. परंतु आपल्या फलंदाजीतलं कौशल्य तर दाखवायलाच हवं. फुल टॉस, टाइम झालेला नाहीये, मिड ऑफला पडलाय बॉल. क्षेत्ररक्षक येतात दूरवरून, तोपर्यंत मात्र एक सिंगल. 36 जाबा धावफलकावर. लास्ट बॉल असेल या इनिंग मधला. मोठा विजयाकडे वाटचाल करत असताना i11 ओवे टीम. आणि यावेळेस मात्र हा मोठा विजय नोंदवलाय i11 ओवे संघानं. काय ग्रँड एंट्री केले या स्पर्धेमध्ये. तब्बल 40-41 धावांना मात्र हा सामना जिंकलाय. वेल प्लेड i11 ओवे, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा स्कोर कार्ड होता. 76 केल्या आणि प्रत्युत्तरा दाखल 36 केल्या मोहपेनं. 40 धावांनी हा एक मोठा विजय i11 ओवे टीमचा. चला नेक्स्ट मॅच. लगेच मैदानाचा ताबा घ्या. डोंगराचा पाडा आणि चिखले, खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका, आपण लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज. थँक्यू. डोंगरेच्या पडा संघाला विनंती असणार आहे आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चिखले संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय, त्यामुळे डोंगरेच्या पडा संघाला विनंती असणार आहे आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे. याच दरम्यान आपण मंचावर अनेक मान्यवर मंडळी पाहतो आहोत. माननीय श्री संदीपजी ढवाळकर, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते माझगाव. माननीय श्री शशिकांतजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य माझगाव. माननीय श्री रमाकांतजी पाटील, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते माझगाव. या मान्यवरांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. बारा बॉल 35 आणि विकेट हॅट्रिक घेणारा धीरज मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं धीरजला आपण करूया सन्मानित. धीरज या आपण मंचावर. भन्नाट परफॉर्मन्स दिला आज ओवे टीम कडून. चला याच दरम्यान आपण स्वागत करून घेऊया उपस्थित सर्व मान्यवरांचं. माननीय श्री संदीपजी ढबाळकर, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते माझगाव, यांचा आपण सन्मान करणार आहोत. माननीय श्री संदीपजी ढबाळकर. आयोजकांवरील प्रेमापोटी ही सर्व मंडळी इथपर्यंत पोहोचले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सन्मानित केलं जाते माननीय श्री संदीपजी ढबाळकर, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते माझगाव.